तर माझ्या बाबड्यांनो काय माहित काल कसा काय अचानक रातचा पाऊस पडत होता. अरे भाई कसलं वातावरण झालंय पावसामुळं. आता रात्री पाऊस पडतो मला दाखवायचं होतं पण अरे मला उठ वाटत नव्हतं कारण की भाई कधी एकदा पासला पडतोय असं होतं. परत ना गेस्टचा फोन आला भाई, एकच बुकिंग होती आणि गांड अशी वाटली कारण की आम्ही आज टाकी साफ करायला घेतलं आणि रूम ब्लॉक करायच्या होत्या तेवढ्यात एक बुकिंग पडली आणि झक मारली. अरे ही बघा एवढं वरती चढायला लागतंय सगळे. अरे भाई मग तो येणार होता ना, आम्ही फटाफट फटाफट सगळं काय आपलं टाकीचं काम चालू केलं आणि तुम्हाला दाखवतं. अरे दाखवायच्या आधी बघा भाई कसलं गडूळ पाणी आहे आणि इथनं वरती खाली करताना असं वाटतं दिवसभरात 10-15 जर वरती खाली केलं ना, अरे भाई आरामात पोट कोणाचं पण कमी होईल र. परत व्हिडिओ काढला की आतून भाई टाकी किती साफ नाहीये ते दाखवण्यासाठी आणि ते दाखवता दाखवता म्हणलं चला तुम्हाला साईडचा पण व्ह्यू दाखवता. अरे भाई कसलं मला ग्रीनरी एवढी गायच आवडते ना, ये दिखो आम्हाला स्विमिंग पूल. आणि भाई आता मी इथनं उडी खाणार आहे असं तुम्हाला वाटेल. अरे जाटा खाणार होतो पण म्हणलं जाऊ दे, असं पण मी वैतागलोय, लय वैतागलोय आयुष्याला हे. आणि परत मी गेलो स्टोअरमध्ये कारण की ॲसिड आणायचं होतं टाकी साफ करायला. स्टोअरमध्ये गेलो, मला त्या दादाने दिलं, म्हणजे सरच आहेत ते, काय पण असू दे. मला ते बिस्किट दिलं, मग मी खाल्लं बिल्लं आणि हे बघा ॲसिडचं बिसडचं पाणी बी सगळं खाली पडलं आणि दुपारचं जेवण असलं छान लागत होतं काय तुम्हाला सांगू. परत आम्ही बोलावला मेंटेनन्सवाल्याला, कारण तर तुम्हाला माहितच आहे 108 नंबरची त्या कस्टमरनं आय माईक टॉक टॉक करून टाकले.